एक वर्षभरापूर्वीच्या दृश्यम स्टाईल खुनाच्या गुन्ह्याची उकल. आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. कदीम जालना पोलिसांची विशेष कामगिरी. कदीम जालना पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 342/2026 कलम 119(1), 118(1), 115(2)(3), 5 चे तपास करीत असताना पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी अविनाश वाघमारे राहणार माळीपुरा जालना याने सप्टेंबर 2025 साली त्याच्या मित्राचा त्याच्या शेतात खून केला आहे. तेव्हा शेवाळे यांनी सदर बाबतची खात्री केली असता त्याचा मित्र ऋषिकेश पवार राहणार योगेशनगर जालना हा दिनांक 22/9/2025 रोजी पासून मिसिंग असल्याबाबत तालुका जालना पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग दाखल आहे अशी अभिलेखावरून माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शेवाळे व तपास पथकाने आरोपीत यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपीत गुन्हा केल्याची कबुली देऊन सांगितले की ऋषिकेश पवार राहणार योगेशनगर जालना याच्याकडून याने सुमारे 1 लाख रुपयाच्या आसपास पैसे घेतले होते व ते पैशाची आरोपी त्याच्याकडे वारंवार मागणी करीत होता, परंतु आरोपी त्याच्याकडे पैसे नसल्याने तो टाळाटाळ करत होता. त्यावरून त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आरोपी याने ऋषिकेश पवार यास पैसे नंतर देतो, तुला आज पार्टी देतो असे सांगून त्याच्या बठाणगावच्या हद्दीतील मोटरसायकलवर शेतात घेऊन जाऊन तेथे बियर पिल्यानंतर मला पैशाकरता शिवीगाळ का केली असे बोलून प्रथम हाताने गळा आवळला, तसेच नंतर नायलॉन रुमालाने गळा आवळून जीवे ठार मारले व सदरचे प्रेत स्कॉर्पिओ गाडीत टाकून दुधना नदीचे पात्रात टाकून दिले व पुरावा नष्ट केला होता असे सांगितल्याने आम्ही सदरची माहिती अनंत कुलकर्णी, विभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, अप्पर पोलीस अधीक्षक जालना तेगबीर सिंग संधू, पोलीस अधीक्षक जालना यांना व्यवस्थितरित्या माहिती दिली होती. त्यानंतर सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक यांनी अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष असा तपास पथक नेमून सदर मयताच्या प्रेताचे शोध घेऊन कारवाई करण्याच्या आदेश शोध केले होते. त्याप्रमाणे विशेष पथकाने नदीपात्रात येणारे पोलीस ठाणे अंबड, आष्टी, परतूर, मौजपुरी तालुका जालना यांना दुधना नदीमध्ये मिळून आलेल्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील व्यवहारस अमृची बिनतारी संदेश देऊन माहिती घेतली असता सदर मयत बाबत अंबड पोलीस ठाण्यात अमृ दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर अमृमध्ये मयताचे DNA करिता प्रोफाईल राखून ठेवण्यात आले असल्याने सदर मयत ऋषिकेश पवार याच्या आईचे DNA सॅम्पल घेऊन केमिकल अनालायझर संभाजीनगर येथे अभिप्राय घेण्याकरता पाठवण्यात आले होते. सदर NDA प्रोफाईल मिळवण्याकरता तेगबीर सिंह संधू यांनी पोलीस अधीक्षक जालना व विक्रम साळी, अप्पर पोलीस अधीक्षक जालना, अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांनी अथक प्रयत्न करून पाठपुरावा करून सदर प्रकरणी 24 तासाच्या आत DNA रिपोर्ट अहवाल मिळवला. सदर DNA अहवालात ऋषिकेश पवार यांची जैविक माता असल्याचा अभिप्राय प्राप्त झाला असल्याने 211 वसंत भगवानराव धस, तालुका जालना पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात तालुका जालना पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 427/2020 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी आज ताब्यात घेण्यात आले असून सदर गुन्ह्यात पोलीस अधीक्षक जालना यांनी विशेष पोलीस तपास अधिकारी म्हणून जनार्दन शेवाळे, पोलीस निरीक्षक कदीम जालना यांच्याकडे गुन्ह्याचा तपास दिला असून तो गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे. सदरची कारवाई तेगबीर सिंग संधू, पोलीस अधीक्षक जालना, विक्रम साळे, अप्पर पोलीस अधीक्षक जालना, अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली JB शेवाळे निरीक्षक, कदीम जालना पोलीस ठाणे, संतोष साबळे, तालुका जालना पोलीस ठाणे, सचिन चौद, पोलीस हेड कॉन्स्टेबल, सदा राठोड, कैलास जायभाई, मतीन शेख, संदीप चव्हाण, इम्रान खान चव्हाण सर्व नेमणूक कदीम जालना पोलीस ठाणे यांनी केली आहे. लोकतुफान डिजिटल न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल. एक वर्षभरापूर्वीच्या दृश्यम स्टाईल खुनाच्या गुन्ह्याची उकल. आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. कदीम जालना पोलिसांची विशेष कामगिरी.